मंत्र सामर्थ्ये सुरा बांधुनी, कुंती इच्छित पुत्र भरा देवनी, तपस्या दुर्वासाची फळावते, अश्वा नदीच्या तीरी पहा, कर्णायन घडते. कुंती भोज राजाची स्वतःची मुलगी नव्हती. ती त्याच्या मित्र राजाची मुलगी होती आणि त्याने तिला दत्तक घेतलं होतं. कुंती भोज राजानं दुर्वास ऋषीला कबूल केलं की उपवनात झोपडी बांधून देतो आणि सेवेला कुंतीला देतो. म्हणून जरी राणीची ती स्वतःची मुलगी नव्हती तरी तिनं तिला जतन केलं होतं मुलीप्रमाणे. आणि म्हणून आईच्या ज्या भावना आहेत, आईच्या भावना वेड्या वाकड्या असतात मुलाबद्दल. मुलावर जीवापाड प्रेम असते तिचं. मुलगी किती मोठी झाली तरी लहानच समजते ती. आणि म्हणून तिच्या भावना या ठिकाणी आहेत. कर्णानुसार जरी न झाले जन्मदा तिचिनी, जरी न झाले जन्मदा तिचिनी, परी जपले तिला जन्म दे परीनी. जरी न झाले जन्मदा तिचिनी, परी जपले तिला जन्म दे परीनी. विरह तिचा साहू कसा मी, विरह तिचा साहू कसा मी, शोकाकुल मना आवरू कशी. जरी न झाले जन्मदा तिचिनी, दत्तक घेतली होती. परी जपले तिला जन्म दे परीनी. विरह तिचा साहू कसा मी, शोकाकुल मना आवरू कशी. तिच्या बोबड्या बोला बोलते केलेनी, तिच्या बोबड्या बोला बोलते केलेनी, पायात पाय घालून चालते केलेनी. तिच्या बोबड्या बोला बोलते केलेनी, तिच्या पायात पाय घालून चालते केलेनी. तिच्या बोबड्या बोला बोलते केलेनी, तिच्या पायात पाय घालून चालते केलेनी. भातुकलीची खेळ भांडी, भातुकलीची खेळ भांडी, कशी ठेवली मांडून. भातुकलीची खेळ भांडी, कशी ठेवली मांडून. माय गावात जाते म्हणून, माय गावात जाते म्हणून, तो चंदनाचा विठोबा कोपऱ्यात बसला रुसून. भातुकलीची भांडी कशी ठेवली मांडून, माय गावात जाते म्हणून, तो चंदनाचा विठोबा कोपऱ्यात बसला रुसून. मांडवशीची गाणी घरोघरी घुमतील, मांडवशीची गाणी घरोघरी घुमतील. मांडवशीची गाणी घरोघरी घुमतील. आडकीत जाऊ खिडकीत जाऊ, खिडकीत होता बत्ता, भुलाबाईला लेक झाला नाव ठेवा दत्ता. मांडवशीची गाणी घरोघरी घुमतील आणि वृथा घरी नाही म्हणून पोरी महाल ओस पडतील.
मांडोशीची गाणी घरोघरी घुमतील, पुरुषा घरी नाही म्हणून मुली पोरी महाल बोस पाडतील. राजानं राणीची समजूत काढायसाठी सांगितलं. त्रिकालदर्शी ते ऋषीवर काहीतरी असेल खास, म्हणून त्यांनी पहा पुरतेस घेतले सहाय्यास. सांगितलं त्रिकालदर्शी ऋषी आहेत, कदाचित त्यांच्या काही लक्षात आलं असेल आणि म्हणूनच त्यांनी पृथ्वीला आपल्याबरोबर घेतलं. हे राजाचं राणीला समजावण्यासाठी. आता कधी कधी काय होते, आपल्या याच्यात संसाराचा मोह सुटत नाही, म्हणून आजा आजी त्यांचं काही संसारातून काही मन निघालं नसते आणि म्हणून मृत्यू पावल्यावरही ते नात नाती म्हणून किंवा नातूपंतू म्हणून पुन्हा जन्म घेतात आणि लहान असतानाच वेळप्रसंगी मोठ्यांना धीरही देतात. ते पाहण्यात आलंच आहे. आई बाप चिंतातूर पाहून कुंती म्हणते पाप, नका चिंता करू तात, नको चिंता करू आई, नका चिंता करू तात, नको चिंता करू आई, अशी मनभावे सेवा करीन, अशी मनभावे सेवा करीन, ऋषीवरही म्हणतील शाबास बाई. नका चिंता करू तात, नको चिंता करू आई, अशी मनभावी सेवा करीन, ऋषीवरही म्हणतील शाबास बाई.